जपानमधील भारत कल्चरल सोसायटी जपान यांच्या वतीने 23 फेब्रुवारी 2026 रोजी टोकियो येथील कामेइधो येथे शिवजयंती उत्सव उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाला। गेली 5 वर्ष सातत्याने साजरा होणाऱ्या या सोहळ्याने यंदाही जपानच्या भूमीवर शिवतेज उजळवले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा जागर करत हर घर शिवाजीराजे हा विशेष उपक्रम राबवण्यात आला। समस्त हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या शिवरायांची गौरवगाथा आता जगभरातील नागरिकांना प्रेरणा देत आहे। कार्यक्रमास उपस्थित प्रत्येक कुटुंबाला महाराजांची मूर्ती भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली। यासाठी सुमारे 300 शिवमूर्ती भारतातून जपानमध्ये आणण्यात आल्या होत्या। या उपक्रमाला भारतीयासह जपानी नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। उत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरली ती शिवज्योत मशाल। यंदा महाराष्ट्रातील पन्हाळा किल्ला येथे विधिवत पूजन करून मशाल जपानमध्ये आणण्यात आली होती। या निमित्ताने संस्थेचे ऋतिक शिंदे, अभिजित हेगडे, ईश्वर हनगंडी, गजानन तारळेकर, हर्ष पाटील, गणेश यादव, स्वानंद येरुडकर, पवन कुगडोळी आणि अमर खोत या जपान व भारतामधील कार्यकर्त्यांनी पन्हाळगडाला भेट देत गडावरील छत्रपती शिवरायांच्या मंदिरात मशालीचे विधिवत पूजन केले। त्यानंतर मशाल जपानला रवाना करण्यात आली। यापूर्वी रायगड किल्ला, शिवनेरी किल्ला आणि प्रतापगड किल्ला येथून शिवज्योत जपानमध्ये नेण्यात आली होती। कार्यक्रमावेळी मंचावर महाराजांच्या शिवमूर्ती समवेत शिवज्योतीची विधिवत स्थापना करण्यात आली आणि संपूर्ण सभागृह शिवमय बनले होते। तसेच भवानी तलवारीची ऐतिहासिक प्रतिकृती हे आणखीन एक विशेष आकर्षण ठरले। महाराजांच्या शौर्य, धैर्य आणि स्वराज्याच्या संकल्पनेचे प्रतीक असलेली ही प्रतिकृती उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरली। धैर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याचा संदेश देणारा हा भव्य सोहळा टोकियोमध्ये उत्साहात पार पडला आणि जपानच्या भूमीवर पुन्हा एकदा शिवगर्जना घुमली।